श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? सगळे मस्तच असताल. खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे आणि बघू शकताय तुम्ही ही माझी कुंचन सेवा कशी झाली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मला बऱ्याच जणांचं असं बरंच नाही, तर खरं तर हे माझ्या बहिणीसाठी खास व्हिडिओ आहे. ही कुंचन सेवा कशी करायची आणि का करायची याची माहिती मी आज देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं कुंचन सेवा कशी करायची आहे. खूप मनात भाव पाहिजे, वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनटात होतं, पण खूप प्रभावी शक्तिशाली हे कुंचन सेवा आहे. मी जशी ही कुंचन सेवा चालू केली तसं माझ्या घरात खूप छान आणि खूप काही प्रगती होत गेली आणि खूप प्रशस्त वातावरण, किरकिर, वाद सगळं काही हे झालेलं आहे. तर चला बघू शकता आजची कुंचन सेवा कशी आहे आणि ह्याच्याबद्दलची आपली पूजा कशी करायची ते बघा. आणि आपला हळदी लेपन, रांगोळी, फुलवाती पाजणं उंबऱ्यावर हे सगळं नेहमी असतंच माझ्या व्हिडिओमध्ये. तर हे घर आता कोणाचं आहे ते बघा. हे घर स्वामींचं आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, नाही हे असं आहे. हे नरेंद्र माऊलींचं आणि हे आहे आपल्या स्वामी समर्थांचं. हे घर स्वामींचे आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे माझे दोन्ही स्वामीचे असं आहे. तर आज होती पौर्णिमा. बौद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज पौर्णिमा पण होती आणि ही बघा पौर्णिमेचं माझं इतकी गडबड होती की सगळं काही ते एकटीला करावं लागलं. पोरं गेलेले आहेत सुट्ट्यांसाठी त्यांच्या मावशीकडे, म्हणजेच माऊकडे गेलेले आहेत. मग काय सगळं केलं आणि त्यानंतर इथं उंबरा आपलं दरवाजा स्वच्छ क्लीन केला आणि मग नंतर दरवाजावर स्वस्तिक काढलं हळदीच्या ह्याच्यानं आणि त्यानंतर मग आपलं सरस्वतीचे हे केलं, सरस्वती काढली आणि रेग्युलर आपलं वाराप्रमाणे आणि पौर्णिमा असल्यामुळं पण लेप केलं आणि शुक्रवार आपली कुंचन सेवा पण असती आणि हळदीचं लेपन पण असतं. मग हळदीचं लेपन केलं. तर आत्ता बघू शकताय तुम्ही कुंचन सेवा करायची. तर मी इथं एक छोटं पाट घेतलेला आहे आणि त्या पाठावर लाल कपडा अंथरलेला आहे. आणि आधी सेवा करण्याच्या आधी देवपूजा पण करताना दीप प्रज्वलित करून सुरुवात करा. कारण कधी पण दीप प्रज्वलीपासून आपलं सगळं शुभ काम होतं आणि देवपूजा पण करताना तसंच करायचं. आणि इथं कुंचन सेवेसाठी तेच करत आहे मी. धूप लावून घेतलं. धूप आता हे धूपाचं स्टँड आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये धूप छान हे होतं आणि सगळीकडे सुगंध असं वास दरवळतं. मी मंथनचं धूप वापरत आहे इथं, गुलाबाचं. तर आता इथं मी आपले हे दिवे आहेत, हे मला माझ्या आजीने आणि आईने दिलेले एक दिवे आहेत. ते दोंडा महिन्यात खूप जुने दिवे आहेत हे तांब्याचे. तर आता मी हे वापरत आहे रेग्युलर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही फुलवाती लावू शकता, तेलाच्या वाती लावू शकता, तुमच्यावर आहे. तर आता मी इथे दिवे लावून घेतले. दिव्यांना आधी हळदी कुंकू लावून घेतलेले तुम्ही बघू शकताय. दिव्यांना हळदी कुंकू लावलेलं आहे. वारं खूप सुटलेलं आहे त्यामुळं दिवाच थांबत नव्हता, शांत होत होतं दिवा. आणि हळदी कुंकू लावलेले दिव्यांना आपल्या. त्यानंतर अगरबत्ती घेतलेली आहे आणि इथं रूपांचं आपलं हे आहे, फोटो आहे वैभवांचं, वैभव लक्ष्मीचं. तर मी इथं ते फोटो ठेवलेला आहे. आणि मग आता जे लाल कपडा अंथरला आहे त्याच्यावर आपल्याला हे सहस्त्रदल कमलचं हे साचा काढून घ्यायचं आहे. हे तुम्हाला जेव्हा कुंचन सेवा आणायला जाता श्री स्वामी समर्थ आर्टमध्ये, स्वामी समर्थ आर्टमध्ये शॉपमध्ये त्या शीतलताईंच्या तिथून, तेव्हा हे कुंचन सेवेसोबत हे पण साचा येतं. मग हे साचा छापला आपला, त्यानंतर हळदी कुंकू टाकलं, अक्षता टाकला आणि हा चौरंग मला बघू शकताय खूप क्यूट आणि खूप छान आहे. अरे काय करणार आहे आता, व्हिडिओ पकडायला, मोबाईल पकडायला कुणीच नाही आहे आणि मग ते असं एका भांड्यात ठेवून काहीतरी ॲडजस्ट करून हे दाखवत आहे व्हिडिओ. आणि मग तेवढ्यात ते गडबड असं झालं की मोबाईल थोडा फिरला गेला, त्यामुळे तिथं थोडंसं वेगळं दिसतं. मग अक्षता वाहिल्या आपल्या दिव्यांना, फुलं वाहिले आणि हे बघू शकता ही जी डिश आहे ह्याला आपण 7 ठिकाणी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, क्लीन केले. हे चौरंग मला त्या ताईंनी हळदी कुंकवाला वाण दिलं होतं. खरंच त्यांचे खूप आभार आहेत, त्यांनी हे वाण दिलं आणि ती वाण माझ्या कुंचन सेवेसाठी हे होत आहे. त्या अरुणाताईंनी दिलं होतं, माझी खास फ्रेंड आहे, त्यांनी दिलेलं हळदी कुंकाचं खूप सुंदर असं हे आहे. तुमच्याकडं पण अवेलेबल नसेल तर तुम्ही असं साधं पाटाच्या पाटावर पण ठेवून करू शकता. मग आता ही प्लेट ठेवलेली आहे. आता ह्या प्लेटीला आपल्याला हे बघू शकता, हा जो ग्लास आहे कुंचन सेवेचा आपला, याच्यावर लक्ष्मीचं छोटंसं हे आहे, छान असं लक्ष्मीचं चित्र आहे. त्यानंतर बाजूला 2 हत्तींचं आहे
आणि मग विष्णूचं गंध आणि शंखचक्राचं पण हे आहे त्याच्यावर आणि विष्णू आहे. तर त्यांना पण मी असं ग्लासला ते हळदी कुंकू लावून घेतलं सगळं. आता ह्या डिशमध्ये हळदी कुंकू टाकायचे आणि अक्षता टाकायचा आणि आपला जप चालू ठेवायचा आहे. ओम श्री लक्ष्मी देवी आहे नमः, ओम श्री लक्ष्मी देवी आहे नमः. हे चालू असताना म्हणतच राहायचं आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे दीप प्रज्वलित करताना हे म्हणायचं आहे तुम्हाला.